Hello students, how are you? I think all of you are fine. Now we are going to learn the teeny tiny workshop. आता आपण वर्कशॉप बघणार आहोत टीनी टायनी या गोष्टीचा. तर आपण आता या वर्कशॉपला सुरुवात करू. ठीक आहे. आता इंग्लिश वर्कशॉप. फर्स्ट क्वेश्चन, डिस्क्राइब द टीनी टायनी वुमन्स हाऊस युझिंग डिटेल्स फ्रॉम द स्टोरी अँड युअर इमॅजिनेशन. तुम्हाला वर्णन करायचं आहे कशाचं? टीनी टायनी वुमन्स हाऊस. ही जी टीनी टायनी वुमन आहे तिचं टीनी टायनी हाऊस आहे, त्याबद्दल तुम्हाला या स्टोरीमध्ये जे काही वर्णन दिलेलं आहे ते तुमच्या शब्दात आणि तुमच्या कल्पना वापरून करायचं आहे. ठीक आहे. आता आपण या क्वेश्चनचा आन्सर बघू. क्वेश्चन 1, त्याचा आन्सर. देअर वॉज अ वुमन हू लिव इन हर स्मॉल हाऊस. एक बाई होती ती तिच्या छोट्या घरामध्ये राहत होती. हर विलेज वॉज स्मॉल. तिचं खेडं लहान होतं. हर गेट, बेड, स्टेअर, कपबोर्ड, क्लॉथ वेअर व्हेरी स्मॉल. तिचं गेट, बेड, स्टेअर, कपबोर्ड हे सगळं खूप लहान होतं. अशा पद्धतीनं पहिल्या क्वेश्चनचं उत्तर आहे. आता सेकंड क्वेश्चन बघू आपण. त्यामध्ये रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस आर फिल इन द ब्लँक. रिकाम्या जागा भरायच्या आहे. पहिलं, द टीनी टायनी वुमन लिव्ह इन अ टीनी टायनी हाऊस इन टीनी टायनी विलेज. हे त्याचं आन्सर आहे. सेकंड, द टीनी टायनी वुमन वेंट आउट टू टेक टीनी टायनी वॉक. थर्ड, टीनी टायनी वुमन वेंट इन टू अ टीनी टायनी चर्चयार्ड. टीनी टायनी वुमन फाउंड अ टीनी टायनी बोन ऑन टीनी टायनी ग्रेव. Fourth, fifth, the teeny tiny woman put the teeny tiny bone into her teeny tiny pocket आणि bone. समोर, the teeny tiny woman went home and put teeny tiny bone into a teeny tiny cupboard. पुढचा आन्सर बघू आपण. The teeny tiny woman was awakened by a teeny tiny voice from the teeny tiny cupboard. The teeny tiny woman was a teeny tiny bit frightened. The teeny tiny woman said her loudest teeny tiny voice. अशा पद्धतीने हे उत्तर लिहायचे आहे. आता क्वेश्चन थर्ड. The word teeny tiny is compound word that is word made of two words. हा टीनी टायनी जो वर्ड आहे याच्यामध्ये दोन वर्ड आहे. एक टीनी, दुसरा टायनी. वर्ड लाईक टीनी टायनी आर मोस्टली यूज इन इनफॉर्मल लँग्वेज. तर भाषेमध्ये असे जोड शब्द वापरल्या जाते. चिल्ड्रन आर स्टोरीज अँड सॉंग्स, फोक्स टेल एक्स्ट्रा. कशामध्ये वापरल्या जाते म्हणते? मुलांच्या गोष्टीत, स्टोरीज गाण्यामध्ये आणि फोक टेल्स म्हणजे लोककथेत. राईट अदर वर्ड लाईक टीनी टायनी. टीनी टायनी सारखे इतर शब्द तुम्हाला लिहायचे आहे. जसं इन्सी बिन्सी, टिकटॉक, फ्लिप फ्लॅप, हिकोरी डिकोरी, चिटचॅट, क्रिस क्रॉस, डिंग डॉंग आणि बाऊ वाव. अशा पद्धतीने हे जॉईनिंग वर्ड्स आहेत. पुढे क्वेश्चन 4 बघू. क्वेश्चन 4 काय म्हणते? यूज द लिस्ट ऑफ ॲडजेक्टिव्ह यू हॅव मेड इन ॲक्टिव्हिटी ऑन पेज 44. 44 पेजवर आपण एक ॲक्टिव्हिटी केली होती, त्याच्यामध्ये ॲडजेक्टिव्हची लिस्ट केली होती आपण. ठीक आहे. तर ती लिस्ट वापरून सी इफ यू कॅन राईट फनी मिनिंगफुल सेंटेन्सेस युझिंग वन ऑर मोर ऑफ दिस ॲडजेक्टिव्ह फॉर एक्झाम्पल. तर ते ॲडजेक्टिव्ह वापरून आपल्याला मिनिंगफुल सेंटेन्सेस, अर्थपूर्ण वाक्य बनवायचे आहे. इथे करून दाखवलेले आहेत 2 वाक्य. अ बिग रेड अँट. एक मोठी मुंगी फाउंड अ बिग रेड ग्रेन. त्या मुंगीला एक धान्य ऑफ कॉर्न इन बिग रेड हाऊस मध्ये सापडलं. द लिटिल सिल्वर फेअरी कट द लिटिल सिल्वर पेपर विथ द लिटिल सिल्वर सीझर. अशा पद्धतीनं आपल्याला आपल्या मनाने हे वाक्य बनवायचे आहे. आपण बघू आता हे 2 वाक्य इथे मी बनवून दाखवलेले आहे. तुम्ही तुमच्या वर्डमध्ये पण हे वाक्य बनवू शकता. पहिलं वाक्य आहे क्वेश्चन 4 मधलं. अ स्मॉल व्हाईट मॅन ओवर अ स्मॉल व्हाईट ड्रेस फॉर अ स्मॉल व्हाईट पार्टी. एका लहानशा पांढऱ्या माणसानं एक लहानसा पांढरा ड्रेस घातला होता. कशासाठी? तर एका पांढऱ्या लोकांच्या पार्टीसाठी. अ स्मॉल ग्रीन पॅरट फाउंड अ स्मॉल ग्रीन फ्रूट इन अ स्मॉल ग्रीन प्लांट. अशा पद्धतीने हे 2 सेंटेन्सेस आहे. तर क्वेश्चन 5 बघू. थिंक ऑफ अ रिपिटेटिव्ह स्टोरी अबाउट अन ओल्ड वुमन फ्रॉम युअर मदर टंग.
आपल्या मातृभाषेमध्ये अशी एक स्टोरी, थिंक ऑफ रिपिटेटिव्ह स्टोरी अबाउट एन ओल्ड वुमन, एका म्हाताऱ्या स्त्रीची एक स्टोरी आहे, ती आपल्या मातृभाषेमध्ये ट्राय टू ट्रान्सलेट इट इन टू इंग्लिश, तर ती आपल्याला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायची आहे. ठीक आहे, तर अशी एखादी स्टोरी तुम्ही तुमच्या मातृभाषेतून शोधायची आहे. त्यानंतर क्वेश्चन, लास्ट क्वेश्चन आहे आपला कोणता 6, डिस्कस अँड राईट ब्रीफली, चर्चा करा आणि ब्रीफली म्हणजे थोडक्यात लिहा. काय लिहायचं आहे थोडक्यात? व्हॉट यू शुड डू वेन यू फाइंड समथिंग इन द स्ट्रीट, रस्त्यात जर तुम्हाला एखादी गोष्ट दिसली तर तुम्ही काय कराल? काय कराल याचं उत्तर बघू आपण. इफ आय फाइंड समथिंग इन द स्ट्रीट, मला जर एखादी वस्तू रस्त्यात दिसली, आय विल टच इट केअरफुली, मी त्याला काळजीपूर्वक स्पर्श करेन. आय विल टेल पीपल टू अवेअर फ्रॉम इट, आणि मी लोकांना सांगेन की त्या वस्तूपासून सावधान राहा, कारण त्या वस्तूपासून धोका पण होऊ शकतो. त्याच्यानंतर आहे 6 मधला सेकंड क्वेश्चन, व्हॉट कुड हॅव हॅपन वेन द ओल्ड वुमन सेड टेक इट, काय घडलं असेल म्हणते जेव्हा ती लहानची स्त्री म्हणत होती की हे घेऊन जा, तेव्हा काय घडलं असेल. आपण एक कल्पना करू. आता ही माझी आयडिया आहे, तुम्ही तुमची आयडिया पण यामध्ये वापरू शकता. ठीक आहे, तर काय आयडिया आहे बघा. द अबोव मस्ट हॅव कम आउट ऑफ द बोन, द बोन मस्ट हॅव कम आउट ऑफ द स्मॉल कपबोर्ड, ते जे हाड आहे स्मॉल हाड ते स्मॉल कपबोर्डमधून बाहेर आलं असेल. अँड मस्ट हॅव फ्लोन टू द ग्रेव, आणि ज्या ग्रेववरून थडग्यावरून त्या स्त्रीनं ते हाड उचललं होतं त्याच थडग्यावर ते उडत गेलं असेल. अशा पद्धतीचं हे उत्तर आहे. ठीक आहे, तर आपण सर्वांनी हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल आपणा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.